राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चेबांधणीसाठी मला रवींद्र चव्हाण जबाबदार. मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा. शिंदे गटाच्या रामदास कदमांची मागणी. रवींद्र चव्हाणांवर आवर घाला, ते युती तोडण्याचं काम करतायत. रवींद्र चव्हाणांची दिल्लीमध्ये पत्र लिहून तक्रार केली. रामदास कदमांचा आरोप. उद्धव ठाकरे काँग्रेसचे तळवे चाटतात. बाळासाहेब आज असते तर उद्धव ठाकरेंना मातोश्रीमधून हकललं असतं. रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल. अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज नवाब मलिकांच्या मतदारसंघात. चेंबूरच्या देवनार आगाराजवळ जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी होण्याचं मलिकांचं ट्विट करत आवाहन. भाजप नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष. काँग्रेस आमदार जिशान सिद्दीकी अजित पवार गटामध्ये जाण्याची शक्यता. सिद्दीकी आज अजितदादांच्या जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी होणार. मुंबईतल्या जनसन्मान यात्रेसाठी सिद्दीकींकडून बाईक रॅलीचं आयोजन. दादांच्या जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमाचा नवाब मलिकांनी घेतला आढावा. नवाब मलिकांच्या मतदारसंघातील कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू. आता लोकसभेसारखा दणका दिला तर योजना बंद. माहितीला साथ दिल्यास योजना चालू राहील. अजितदादांचं पुन्हा वक्तव्य. एवढ्या योजना जाहीर करूनही दणका बसेल असं त्यांना वाटतं. अजित पवारांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. आमचं सरकार मजबूत करा. बहिणींना 3,000पेक्षा जास्त पैसे देऊ. साताऱ्यामधल्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. महिलांनी देवाभाऊ बोललेलं मला जास्त आवडतं. महिला सशक्तीकरणासाठी आमचा पुढाकार. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 100 महिला आमदार पाहायला मिळतील. मेळाव्यातून फडणवीसांचा लाडक्या बहिणीशी संवाद. विरोधकांनी लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. 10 रावणाच्या तोंडांनी विरोधक खोटं बोलतात. आम्ही केवळ बोलबच्चन देणारे नाही. देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना 1,500चं मोल कळणार नाही. विरोधकांकडे लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी योजना चालतात. फडणवीसांची शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका. अरे नालायकांनो, बहिणीचं आणि आईचं प्रेम 1500 काय 1500 कोटी दिले तरी विकत घेता येत नाहीत. प्रत्युत्तर देताना फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंचा नालायक असा उल्लेख. भाजपच्या कार्यकर्त्यांनी नारायण गावातील जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना वगळल्याचा आरोप. आंदोलनकर्त्या भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके दुपारी प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयामध्ये दाखल. अजितदादा येणार आहेत हे पालकत्वाच्या भूमिकेनं आम्हाला कळवलं असतं तर आम्हीही स्वागताला हजर राहिलो असतो. एकोप्याचा संदेश गेला असता. प्रवीण दरेकरांची अजितदादांच्या यात्रेवर प्रतिक्रिया. माहितीमध्ये असलो तरी कार्यक्रम घेण्याची मुभा. प्रत्येक पक्ष त्यांचे कार्यक्रम घेतात. आम्ही कार्यक्रमात माहितीचा उल्लेख करतोच. भाजप कार्यकर्त्यांना अजितदादांचं उत्तर. माहितीच्या एकतेला गालबोट लावणाऱ्यांना ताकीद द्या. पक्षाचा कार्यक्रम असताना निदर्शनाची गरज नव्हती. तटकरेंची प्रतिक्रिया. तर गैरसमज असल्यास दूर करण्यात येतील. भुजबळांचं वक्तव्य. एकमेकांना विरोध करणारे नेते एकत्र आल्यावर इंजिन फेल कसं होतं हे दिसतंय. काळ्या झेंड्यांवरून आदित्य ठाकरेंची टीका. अजितदादांना भाजपनं दाखवलेले काळे झेंडे म्हणजे माहितीमधून हाकलण्याचा कट. वडेट्टीवारांची टीका. गुवाहाटीपर्यंत जाणं आमची रणनीती होती. जाताना मी ठाकरेंसोबत फोनवर बोलत गेलो. मला धमक्या देण्यात आल्या. मी धमक्यांना घाबरणारा नाही. मुख्यमंत्री शिंदेंचं विधान. विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये असण्याची शक्यता. पुण्यातल्या लाडकी बहीण योजना शुभारंभ कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत. उद्धव ठाकरेंकडून मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांची मोर्चेबांधणी सुरू. 10 नेते आणि 18 सहाय्यकांवर जबाबदारी. जोर जबरदस्ती धमक्या आणि खोक्यांमधून राज्य सरकार बंद. खटले दाखल झाल्यानं आमदार फुटले. राऊतांचा आरोप. शिंदेंनाही खटले दाखल करून अटकेची धमकी. राजेंद्र शिंगणेंवरील प्रश्नावरून संजय राऊतांचं उत्तर. बँकेच्या अडचणीमुळे राजेंद्र शिंगणे अस्वस्थ होते. शिंगणे संवेदनशील नेते. आमच्या कुटुंबाशी अनेक दशकांपासून संबंध. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघामध्ये विशाल पाटलांचा माहितीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा. विधानसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील ठाकरे गटाशी पुन्हा भिडणार असल्याचं चित्र. युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊतसह 50% तरुणांना विधानसभेची उमेदवारी द्या. काँग्रेस नेते नितीन राऊतांची हायकमांडकडे मागणी. माढा विधानसभेच्या जागेवर काँग्रेसकडून बैठका आणि मेळावे घेऊन दावा. तर माढ्याची जागा आमच्याकडेच राहणार असल्याचा शरद पवार गटाच्या नेत्यांकडून विश्वास व्यक्त. 22 ऑगस्टला भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये नड्डांचा जनसंवाद मेळावा. फडणवीस शंभूराज देसाईंसह महत्वाचे नेते राहणार उपस्थित.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चे बांधणीसाठी जय पवार रोहित पवारांच्या मतदारसंघात कर्जत जामखेडमध्ये बैठका घ्यायला सुरुवात. कर्जत जामखेडचं सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न मी मतदारसंघातच अडकून राहिलो पाहिजे असं भाजप दादा गटाला वाटतं. जय पवारांच्या दौऱ्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. काँग्रेसचे नेते राहुल गांधींना आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केल्याचं प्रकरण. मराठ्यांनी आरक्षण का मागावं, त्यांनी तर उभा देश चालवायचा, आरक्षण कुठे घेऊन बसलात, मराठा आरक्षणावरून भिडेंची पलटी. संभाजी भिडेंना बोलून उपयोग नाही, शब्द फडणवीसांचे आहेत, संभाजी भिडें मागून फडणवीसांचा नवा डाव, जरांगेंचा आरोप. नाशकात 5 लाख लोकांचा जरांगेंचा मोर्चा होणार होता, पण मोर्चामध्ये फक्त 8,000 लोक होते असा पोलिसांचा रिपोर्ट. जरांगेंच्या नाशकातील रॅलीवर भुजबळांची टीका. फडणवीसांनी भुजबळांना गणितशास्त्राचा तज्ज्ञ बनवून पीएचडी देऊन टाकावी, भुजबळांच्या टीकेनंतर जरांगेंचा पलटवार. मुंबईला लुटणाऱ्यांना विरोध करणारच, धारावी पुनर्विकासामध्ये स्थानिकांना 500 स्क्वेअर फुटाचं घर द्या, आदित्य ठाकरेंकडून नक्कल करत मुख्यमंत्र्यांवर टीका. 2009ला रामदास कदमांनी दापोलीसाठी प्रयत्न केले, मात्र मातोश्रीमधूनच काही लोकांनी राजकारण केलं. पक्षाकडूनच रामदास कदमांना गुहागरमधून पाडण्यात आलं, योगेश कदमांचा आरोप. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका नयना गांगुर्डेंनी नाशिकमध्ये घेतली सुप्रिया सुळेंची भेट. देवळाली मतदारसंघासाठी इच्छुक असल्यानं भेट घेतल्याची चर्चा. शहादा तालुक्याचे आमदार राजेश पाडवी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा. तर मी भाजप सोडून कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही, राजेश पाडवींची प्रतिक्रिया. कार्यकर्त्यांनी खोट्या बातम्या प्रसारित केल्या, पाडवींचा आरोप. अहमदनगरच्या कर्जत शहरामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा. मोर्चाला आमदार नितेश राणेंची उपस्थिती. सिद्धटेक गणपती मंदिर आणि कर्जत इथल्या हनुमान मंदिराच्या आजूबाजूचं अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी मोर्चा. धुळ्यामध्ये भाजपकडून लाडका देवा भाऊ कार्यक्रमाचं आयोजन. 7,000 महिलांना साडीसह मिठाईचं वाटप. नांदेड शहरामध्ये भाजपकडून लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिला मेळाव्याचं आयोजन. देवेंद्र फडणवीसांचं ऑनलाईन माध्यमातून मेळाव्याला मार्गदर्शन. नवी मुंबईमध्ये लाडक्या बहिणींचा भाऊ देवा भाऊ कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला शेकडो महिलांची उपस्थिती. नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईकांना राखी बांधत कार्यक्रम पार. नवी मुंबईतल्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये स्वराज्य पक्षाची मुसंडी. रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुणे शहरामध्ये पावसाचं आगमन. काल पावसामुळे पुणे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर पाणी साचलं होतं. सध्या पुणे स्थानक परिसरातील पाणी ओसरलं. पुणे रेल्वे स्थानकामध्ये पावसाचं पाणी. पाण्यातून वाट काढत प्रवाशांना स्थानकाच्या आत पोहोचावं लागलं. पुणे शहराच्या मध्यभागासह शिवाजीनगर, सिंहगड रोड, कात्रजमध्ये पावसानं हजेरी लावली होती. काही काळ नागरिकांची तारांबळ. पुण्याच्या हडपसर परिसरामध्ये रस्त्यावर पाणी साचल्यानं काही काळ वाहतूक कोंडी. हडपसरकडे जाणारी वाहतूक संथ गतीनं सुरू होती. पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. आळंदी रस्त्यावर फुलेनगर आरटीओ चौकामध्ये पुराचं पाणी आल्यानं वाहतूक कोंडबडली होती. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. 2 दिवसांच्या उघडीपनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बरसला पाऊस. शहरातील सखल भागामध्ये पाणी साचलं. लातूर जिल्ह्यामधल्या जळकोट, अहमदपूर आणि निलंगा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान. जळगाव जिल्हा सहकारी पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ. सभेदरम्यान अध्यक्ष आणि सभासद यांच्यामध्ये शिवीगाळ. आक्षेपानंतरही ठराव मंजूर केले जात असल्याचा सभासदांचा आरोप. नाशिक दंगल प्रकरणी शहर पोलिसांची कारवाई सुरूच. आतापर्यंत 300 जणांवर गुन्हे दाखल, तर 20हून अधिक समाजकंटकांना अटक. शहरामध्ये अनेकांची धरपकड सुरू. नाशिक पोलिसांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यामधल्या महाल गावात महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आंदोलन. रामगिरी महाराजांवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी. वादग्रस्त विधानानंतर अनेक ठिकाणी महाराजांवर गुन्हे दाखल. पावसानं काहीशी उघडीप दिल्यानं मुंबईमध्ये उकाडा वाढला, तर मुंबईत हलक्या पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. मुंबईच्या कामाठी पुराचा चेहरामोहरा बदलणार. म्हाडा उभारणार 58 आणि 78 मजली इमारती. इमारतींच्या प्रकल्पासाठी राज्य सरकारची मंजुरी.
पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यासाठी भूसंपादन पहिल्या टप्प्यामध्ये 835 चौरस मीटर जागेचं संपादन सेवा रस्त्याचं काम सुरू होणार भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून 140 कोटी रुपये